बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पसरवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून मोठं जरूर करावं, ही तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती. कालपासून आपण काही बातम्या पाहतोय. शिवसेना महाविकास आघाडीतनं बाहेर पडते, शिवसेना स्वबळावर लढते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, अगदी ग्रामपंचायत पर्यंतच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या आपण सर्वांनी काल ऐकल्या. या सर्व वृत्ताला शिवसेना नेते, शिवसेना मुख्य प्रवक्ते संजयजी राऊत साहेबांनी दुजोरा दिलेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब असतील किंवा अरविंद सावंत साहेब शिवसेना नेते, या सर्व नेत्यांनी, शिवसेनेच्या या सर्व नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे. आता बघा बातमी काय आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा परिणाम शिवसेनेवर, पर्यायाने इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यांच्यावर कसा होणार आहे, शिवसेनेवर विशेषतः या सर्वाचा काही परिणाम होणार आहे का, या सर्वांच्या अनुषंगाने तुम्हा सर्वांची पुढची 5 ते 10 मिनिटे मी एक चर्चा करणार आहे. आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर एक बार तुमच्या लक्षात आलं असेल माझा रोख नेमका कोण्या दिशेने असणार आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्ष शिवसेनेचं 2025चं हे असणार आहे की या शिंदे गटाला कशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला नामोहरण करता येईल, याचा खात्मा कसा करता येईल, याचा नायनाट कसा करता येईल, या दृष्टीने प्रत्येक पाऊल हे महत्त्वाचं असलं पाहिजे. शिंदे गटाचा खात्मा 2025 मध्ये शिवसेनेच्या मुळावर उठणाऱ्या या शिंदे गटाला कशा प्रकारे संपवलं जाऊ शकतं, या सर्वाच्या दृष्टीने एक एक पाऊल हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आता सर्वात प्रथम मी सुरुवात करतो. काल ज्या प्रकारे या बातम्या आल्या आणि विशेषतः शिवसैनिकांनो हे ऐकल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक आनंदाचंच वातावरण असणार, किंबहुना माझ्याही मनात आनंदाचंच वातावरण होतं. कारण कधी कधी असं वाटतं निर्णय थोडा उशिरा झाला. खरं तर हाच निर्णय कदाचित विधानसभांच्या निवडणुकींच्या वेळेसही झाला असता तर कदाचित आजचा शिवसेनेच्या बाबतीतला निर्णय किंवा निकाल हा थोडासा वेगळा लागला असता. होय, हे सत्य आहे. लोकसभेच्या वेळेस आपण पाहिला होता महाविकास आघाडीचा फायदा विशेषतः शिवसेनेचा फायदा हा सगळ्यांना झाला. म्हणजे इतर दोनही पक्षांना झाला, पण शिवसेनेला त्याचा तितकासा फायदा दिसून आलेला नाही. 4 खासदारांवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जवळपास 8 खासदारांवर पोहोचला आणि एका खासदारावर असलेला काँग्रेस पक्ष हा जवळपास 13 खासदारांवर पोहोचला. याचं दुःख नाही कुठेही, पण दुःख ह्या गोष्टीचं झालं की शिवसेना ही 18 खासदारांवर असलेली शिवसेना ही जवळपास 9 ते 10 खासदारांवर आली. 9 ते 10 खासदार अशा परिस्थितीत आणणं हे देखील काही सोपं नव्हे. अगदी एका जीवा पलीकडे जाऊन अगदी जीव तोडून केलेली ही मेहनत होती आणि त्याचं हे यश होतं. पण शिवसेनेचं यश हे याही पेक्षा जास्त असायला हवं होतं, हे प्रत्येक शिवसैनिकाला अगदी मनातून वाटत होतं. जवळपास शिवसेना 20 ते 21 जागांपर्यंत जाण्याची प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये ती एक इच्छा होती म्हणा किंवा तशा प्रकारची परिस्थिती होती. पण झालं मात्र वेगळंच. आपला फायदा महाविकास आघाडीला होतोय, पण महाविकास आघाडीचा फायदा आपल्याला होत नाही, हे आपण पाहिलं. आता हे झालं लोकसभेचं. लोकसभेत काय झालं, काही नाही झालं, या सगळ्याची कारणमीमांसा आपण केलेली आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इंडिया आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून जरी आपण लोकसभेमध्ये यशस्वी ठरलो असलो तरी एक शिवसेना पक्ष म्हणून आपण लोकसभेत आपल्याला हवं तितकं यश आपण घेऊ शकलो नाही. विशेषतः या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपण सर्वांनी पाहिली, विनायक राऊत साहेबांचा पराभव झाला आणि ठाणे लोकसभेमध्ये आपला पराभव झाला. या 2 जागा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या जिव्हारी लागल्या. आपण झालेला विजय साजरा देखील करू शकलो नाही, कारण शिवसेनेसोबत राहिलेले 5 निष्ठावंत खासदार आणि त्यातल्या 2 खासदारांचा पराभव आपल्याला पाहावा लागला होता. आणि कोकणामध्ये, कारण दोनही कोकण पट्ट्यातल्या ह्या जागा, विनायक राऊत साहेबांची तर तळकोकणातली जागा आणि ठाण्यातली जागा ही खासदार राजन विचारे साहेबांच्या दोनही जागा पडत असताना शिवसैनिकांना अतोनात दुःख होत होतं. मुंबईचा गड शिवसेनेने राखला होता. 4 पैकी जवळपास 4ही खासदारक्या शिवसेनेने जिंकल्या होत्या. अगदी एक खासदार की तुम्ही पाहिला असाल 47 मतांनी, मी तिला आजही पडलेली मानत नाही, अमोल भैया कीर्तीकर आमच्या नजरेत
तमाम मुंबई उत्तर पश्चिमच्या लढत अमोल भैया कीर्तिखरे आजही खासदार आहेत. पण तुम्ही पाहिलं असाल 4 जागा राखल्यानंतर म्हणजे मुंबई, मी आज का म्हणतोय हा जो निर्णय झाला हा उशिरा झाला असं मला का वाटतं, लक्षात घ्या. आज शिवसेनेचे कित्येक असे उमेदवार होते विधानसभेच्या वेळेसचे विशेष, मी लोकसभेचा आता म्हणणार नाही, काही लोकसभेचा विषय जाऊन आता जवळपास 8-10 महिने झालेले आहेत. पण विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेला 48 जागा असतात, विधानसभेत 288 जागा असतात. आपण 2014चा अनुभव गाठीशी होता आपल्याकडे. शिवसेनेचे पक्षप्रमुख एकट्याने ज्यावेळेस म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपल्यात नसताना देखील आपण शिवसेना म्हणून एकट्याने ज्यावेळेस 2014 मध्ये लढलो होतो आणि त्यावेळेस आपल्याला प्रचाराला देखील वेळ मिळाला नव्हता, कारण अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने येऊन युती तोडली होती. त्याही परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले होते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रचार करत होते. त्या परिस्थितीमध्ये शिवसेना 63 आमदार निवडून काढते आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे ना, आमदार खासदार हा शिवसेनेचा प्राण कधी नव्हता. शिवसेना हा मातोश्रीतून चालणारा पक्ष आहे. मातोश्रीचे आदेश शिरसावज्ञ अशा प्रकारचा शिवसेना भवनातून निघालेले आदेश शिरसावज्ञ आणि ठाकरे कुटुंब म्हणजे शिवसेना, अशा प्रकारची शिवसेनेची ही बांधणी आहे. हा आमदार खासदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्यावर चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना नव्हे, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. या अशा परिस्थितीमध्ये शिवसेना 20 आमदारांवर येऊन ठेपली. याची अनेक कारणं आहेत. भले इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या आपण चिंतन मनन बैठका आपण पाहिल्या नसतील, पण शिवसेनेच्या अंतर्गत ज्या काही बैठका झाल्या, पक्षाच्या पराभवाची आपण ज्यावेळेस कारण मीमांसा केली त्यावेळेस मात्र या अनेक गोष्टी समोर आल्या, ज्या आपण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुधारवण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या, आज कित्येक शिवसेनेचे विधानसभाचे जे उमेदवार म्हणू शकतो आपण, किंवा तशा प्रकारचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांनी शेवटी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमधून आमदार म्हणून निवडून देखील आले. म्हणजे शिवसेनेकडे तसे तरबेज असलेले, मातब्बर असलेले अनेक उमेदवार. बरं, ही फक्त आपल्याच बाबतीत घडलेलं नाही, हे इतरही पक्षांच्या बाबतीत असू शकतं. म्हणजे काँग्रेसकडे असू शकतं, राष्ट्रवादी काँग्रेसकडेही असू शकतं. मी म्हणत नाही फक्त शिवसेनेकडे, पण विशेषतः आपण शिवसेनेच्या बाजूने जर बोलणार असू तर आपल्याकडे जवळपास 20 ते 25 अशा जागा होत्या जिथे शिवसेनेचे उमेदवार जर लढले असते तर कदाचित त्या जागा महाविकास आघाडीला पर्यायाने शिवसेनेच्या त्या जागा निवडून येऊ शकल्या असत्या. अगदी तुम्हाला 2 जागांची उदाहरणं देतो. शिरूर विधानसभा घ्या, अगदी मुळशी वेल्ह्याची विधानसभा घ्या. मांडेकर साहेब, शंकर मांडेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तिथून संग्राम थोपटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मला वाटतं काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार, माफ करा, काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटेंमुळे ती जागा शंकर मांडेकरांना मिळाली नाही. शंकर मांडेकरांनी जवळपास गेली संपूर्ण 4-5 वर्षामध्ये तिथे बांधणी केली होती. त्यांना विश्वासही होता की आपण ही जिंकून येऊ. पण ज्याची जागा त्याला, ह्या तत्वाप्रमाणे संग्राम थोपटे विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे त्यांच्याकडे ती जागा गेली आणि शंकर मांडेकरांना ती जागा मिळाली नाही. त्यामुळे मग अजित पवार गटामध्ये प्रवेश करून तिकडून ती जागा लढली गेली आणि तिकडनं त्यांनी विजय संपादन केला. अगदी मला वाटतं शिरूर विधानसभेतही तोच प्रकार. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यांनी तिकडे प्रवेश केला, अजित पवार गटातनं निवडून आले. अगदी पुण्यातल्या मी आणखी काही जागा सांगू शकतो. अगदी भोसरी विधानसभा असेल, अगदी जुन्नर विधानसभा असेल, या सगळ्या विधानसभांमध्ये फक्त ज्याच्या जागा त्याच्याकडे ठेवल्या गेल्यामुळे आज जर त्याच जर वेळेस जर शिवसेना वेगळी लढली असती तर कदाचित शिवसेने, बघा ना, सगळं सोडा, आपण वेगळं जरी लढलो असतो तरी 20 पेक्षा जागा निवडून आणल्या, जास्त जागाच निवडून आल्या असत्या, एवढं तर आपण विश्वास ठेवतो. त्यामुळे कदाचित उशीर झाला, हे आपण मी जे म्हणतोय चांगला निर्णय झाला, पण तो होण्यास थोडासा उशीर झाला. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. शिवसैनिकांची, महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांची एक मनातून सुप्त इच्छा होती की शिवसेनेने वेगळं जावं आणि या सगळ्यामध्ये आपलं स्वतःचं यश आजमावं. ते आपण म्हणतो ना, आता आम्ही आमच्या पालखीचे भोई. शिवसैनिकांच्या मनामध्ये हीच भावना असू शकते, आम्ही आमच्याच पालखीचे भोई होणार, इतरांच्या पालख्या व्हायच्या नाहीत. आज लोकसभेमध्ये ज्यावेळेस 13 खासदारांचं यश काँग्रेसला शिवसेनेने मिळवून दिलं होतं, खरं तर
कारण त्यांच्या यशामध्ये उद्धव साहेबांच्या सभांचा एक मोठा वाटा होता. पण ते यश कुठे मानलंच गेलं नाही. तुम्ही पाहिलं असाल की शिवसेनेमुळे आम्हाला या सगळ्या कारण बघा ना, काँग्रेस पक्षातर्फे असा महाराष्ट्रात कोणता चेहरा होता की कुणाच्या चेहऱ्यावर काँग्रेस पक्षाला एवढं घवघवीत यश मिळावं? असं तर काहीच नव्हतं. आज खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही विचार कराल की आपण जायला नको खरं तर, पण नाही. काही गोष्टी भले आपण सारेच्या सारे मिळून 50च्या आतमध्ये विधानसभांना यांनी आणून ठेवले असो, पण तरी देखील काही गोष्टी तिथल्या तिथे बोलणं हे गरजेचं होतं. कारण जर तुम्ही विचार करा, ज्यावेळेस नाना पटोलेंची स्टेटमेंट येत होती, वडेट्टीवारांची काही वाकडी तिकडे स्टेटमेंट येत होती, अगदी मुंबईतल्या काही महिला नेत्यांची देखील काही वेगळी स्टेटमेंट येत होती, ते पाहता जागच्या जागी उत्तर देणंही तितकंच गरजेचं असतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी शिवसेना भरकटून जाऊ नये, शिवसेनेचं कुठेही नुकसान होऊ नये, या गोष्टींचा सारासार विचार करून आज हा झालेला निर्णय किंवा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ही सर्व जागांवर एकट्याने लढणार. आणि हे अतिशय गरजेचं होतं. कारण ज्या दिवशी असा निर्णय मुंबई महापालिकेच्या बाबतीत उद्धव साहेबांनी तशा प्रकारचं एक वातावरण आपल्याला दिसू लागलं. तुम्ही पाहिलं असेल, नागपूरमध्ये धमक्या मिळायला सुरुवात झाली की आम्ही नागपूर वेगळं लढू, नागपूरमध्ये आम्ही दाखवून देऊ वगैरे वगैरे. हे सगळे प्रकार पाहता साऱ्याच्या साऱ्या, कारण शेवटी बघा कसं असतं, या स्थानिक निवडणुका आहेत, इथे स्थानिक कार्यकर्त्यांना नगरसेवक व्हायची संधी मिळत असते. अशा वेळेस कमीत कमी निवडणुका लढवण्याचं भाग्य तरी त्यांना मिळावं, तेवढी एक माफक अशी त्यांची अपेक्षा असते. तेवढेही आपण करू शकणार नाही. कारण मग त्यांनी काय आयुष्यभर सतरंजा उचलायच्या, त्यांनी काय आयुष्यभर इतरांची कामच करत राहायची? त्यापेक्षा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, कारण ह्या निवडणुकांवर तुमचे राज्य ठरत नसतात कुणाचे आहेत, किंवा ह्या निवडणुकांवर देशाची पंतप्रधानपदांची सूत्र नसतात. त्यामुळे या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्यांना त्याचा अधिकार मिळणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना वेगळ्या लढेल, तितका जास्त शिवसेनेला स्वतःची ताकद आजमावण्याचा आणि 2014 मध्ये जे केलं त्याच्याही पेक्षा जास्त दुपटीने शिवसैनिक त्यावेळेस कामाला लागेल, हे मात्र इथे निश्चित आहे. कारण काय होतंय ना, इतरांसाठी आपण मरतो, पण होतं असं की शिवसेनेचे उमेदवार जिथे असतात तिथे मात्र तशा प्रकारचा रिप्लाय मिळत नाही. मग काँग्रेसकडनं बंडखोर असतील किंवा बंडखोरांची बंडखोरी न शमवणं, त्यांना न समजावणं किंवा जाणीवपूर्वक तशा प्रकारच्या गोष्टी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मग जर ह्याच गोष्टी स्थानिक पातळीवर अगदी गल्लीबोळातल्या राजकारणामध्ये जर करायच्या असतील, त्यापेक्षा वेगळं लढू, पर्यायाने भविष्यात पाहू काय करायचंय, भविष्यात निवडणुकीच्या निकाल नंतर काय करायचं असेल ते नंतरचं ठरवू. पण आजच्या घडीला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, वेगळं लढणं हे फार गरजेचं आहे. आणि शिवसेनेला याच्यातून एक नवीन झळाळी प्राप्त होईल. शिवसेना ज्यावेळेस एकट्याने लढते त्यावेळेस शिवसैनिक जीव ओतून काम करतो. आदेशाचा पाईक आहे शिवसैनिक, आदेशाचं पालन तंतोतंत करतो आणि जीव ओतून काम करतो. त्यामुळे आपल्या उमेदवारांच्या पाठीशी सैनिक ज्यावेळेस जीव ओतून काम करेल त्यावेळेस शिवसेनेला ते यश नक्कीच मिळेल. आणि हा देखील आपल्या अंतर्गत सर्वेचा एक अहवाल आहे. स्वतंत्र लढल्यास शिवसेना जास्त जागी जिंकू शकते. विधानसभेच्या निवडणुकांना जर शिवसेना स्वतंत्र असती ना, तर आज कदाचित निर्णय हा वेगळा पाहण्यास आला असता. शिंदे टोळीचे जे आमदार आहेत, जे आमदार निवडून आलेले आहेत, त्या आमदारांची ही एवढी मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळाली नसती. लक्षात घ्या. आजही बऱ्याच ठिकाणी असं आहे, काँग्रेसला शिवसैनिकाचं किंवा शिवसेनेच्या विचारांशी असलेल्या त्या मतदारांचं मत तितकंसं जात नाही. त्यामुळे कदाचित पर्याय हा नाही तर हा अशा प्रकारचा एक वातावरण आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेना ही आपल्या जीवावर जितकी पुढे जाईल तितकं शिवसेनेसाठी हे चांगलंच असणार. आता राहिला विचार काल परवापासून येत असलेल्या त्या बातम्यांचा, शिवसेना भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये एकत्र येणार आहेत का? तर लक्षात घ्या, जसं देवेंद्र फडणवीसांचं काल परवाचं ते स्टेटमेंट आहे, राजकारणामध्ये काहीही घडू शकतं. म्हणजे त्यांनी तर उदाहरणं दिली, 2019 नंतर महाराष्ट्रात काय घडलं, त्यानंतर 22 मध्ये काय घडलं, त्यानंतर आता अजित पवार इकडे आहेत, शिवसेना काँग्रेस सोबत गेली, ही सगळी प्रकरणं खरं तर देवेंद्र फडणवीसांनी ह्या सगळ्याचं स्वतःला जनक म्हणवून घेतलं पाहिजे. या सगळ्यालाच कारणीभूत खरं तर देवेंद्र फडणवीस ही एकमेव व्यक्ती आहे. पण ठीक आहे, पण आजच्या घडीला ज्या बातम्या वावड्या उठत आहेत, खरं तर आजच्या घडीला सगळ्यात मोठा शत्रू शिवसेनेचा जर कोणी असेल, ही शिंदे टोळी ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकाचा शत्रू हा कायम भाजपच आहे, हे लक्षात घ्या शिवसेनेचा. कारण
तुम्हाला सरकार आलं नाही म्हणून तुम्ही शिवसेनेसारखा पक्षच फोडणार, ही इतकी खालच्या थराला गेलेली राजकारणाची प्रचिती महाराष्ट्राने या अगोदर कधी पाहिली नव्हती. पण ठीक आहे, पण आजही देवेंद्र फडणवीसांचं ते स्टेटमेंट हे बरंच काही वेगळं सांगून जातंय शिवसैनिकांना. आतल्या गोष्टी काय असतील, समोर दाखवल्या त्या गोष्टी काय असतील. कारण तुम्ही म्हणाल तर काल परवामध्ये सामनामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या त्या काही कार्याचं कौतुक झालेलं आहे. सामनाने आजवर अनेकदा विरोधकांचंही कौतुक केलेलं आहे, किंवा किंवा सत्तेत राहून ज्या सत्तेत आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही बोलण्याचं काम सामनाने केलेलं आहे. सामना हा आपल्या पद्धतीने वागत असतो, असं ठरवून मोजून मापून सामन्यात कधी लिहून येत नसतं. पण लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की शिंदे गटाला बघा, शेवटी कसं असतं, बुद्धिबळाचा जर तुम्ही खेळ पाहाल, बुद्धिबळाच्या खेळात काही पावलं ही पुढे जायची असतात आणि काही पावलं ही पुढे गेल्यानंतर सुद्धा मागे सुद्धा आणायची असतात. पुढे गेलेलं पाऊल हे कायम पुढेच जातं हे जरुरी नाही. म्हणजे एखादं पाऊल बुद्धिबळाच्या खेळात तुमचं अगदी टोकापर्यंत पोहोचलेलं आहे, पण तिथून त्याला पुन्हा मागे आणावं लागतं. हा बुद्धिबळाच्या खेळाचा त्या प्रसंगाप्रमाणे एक नियम आहे. काय प्रसंग चालू आहे त्याप्रमाणे त्याला पुढे मागे करावं लागतं. अगदी तसंच राजकारणामध्ये सद्य परिस्थिती पाहून, सध्याचं वातावरण पाहून, सध्याची म्हणजे बलस्थानं पाहून, इतरांची बलस्थानं, आपली बलस्थानं पाहून, सध्याची परिस्थिती पाहून, लोकांचा कल पाहून, सध्याच्या घडीच्या बातम्या पाहून, महाराष्ट्राची विद्यमान परिस्थिती पाहून, भौगोलिक राजकीय सगळ्या परिस्थिती पाहून जे जे शक्य होईल त्या गोष्टी त्याप्रमाणे करायच्या असतात. परिस्थितीच्या विपरीत जरी आपण गेलो ना, तर तिथे सुद्धा एका वेगळ्या नामुष्कीला सामोरं जाऊ लागतं. तुम्हाला कळत असेल मला काय सांगायचंय. त्यामुळे कदाचित ही नामुष्की, तिची धार कमी करण्यासाठी काही वेगळी पावलं असू शकतात का, मला माहित नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील तो निर्णय, म्हणजे म्हणतात ना, देतील तो उमेदवार, घेतील तो निर्णय, बांधतील ते तोरण. आमचं पक्ष, आमचं चिन्ह शिवसेना, आमचं चिन्ह ठाकरे, आमचा पक्ष ठाकरे, घेतील तो निर्णय. पण आजच्या घडीला ही शिंदे टोळी संपवणं ही काळाची गरज आहे. अगदी अंडरलाईन करून घ्या या वाक्याला, ही काळाची गरज आहे. ही शिंदे टोळी संपली गेली पाहिजे. कारण पर्याय देत आहेत लोकांना, पर्याय. इकडे येणार तर तुम्हाला हे देणार, ते देणार, ते देणार, ते देणार, ते देणार. शेवटी कसं असतं, मतदार तुमच्याकडे लाखोंनी आहे, पण त्या मतदारांची एकजूट करण्यासाठी नेता देखील लागतो. ती एक संघटना लागते, ती फळी लागते, आणि ती फळीच मोडकळीस आणण्याचं काम ह्या शिंदे टोळीने उभ्या महाराष्ट्रात चाललेलं आहे. आज खऱ्या अर्थाने तुम्ही पहा, एकनाथ शिंदे कुठे आहेत तर कुठेही त्यांचा आतापता नाही, लापता आहेत, कुठेही बातम्या नाहीत, काही नाही. पण ह्या काळात देखील कुठे कुठे माणसं चोरता येत आहेत याचा मात्र पुरेपूर शोध घेत आहेत, मात्र चांगला शोध घेत आहेत. कारण ह्यांना माहिती आहे, आज जर ह्या सगळ्यामध्ये कुठे अपयश आलं ना, तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्रात अवस्था फार खराब होऊन जाईल. मी तर खराब हा चांगला शब्द वापरलेला आहे. महाराष्ट्रात अवस्था वेगळीच होऊन जाईल जर हे सगळं अंगाशी आलं ना कुठेतरी, आणि हे सगळं उलटलं ना कुठेतरी, तर महाराष्ट्रात अवस्था दयनीय होऊन जाईल. दयनीय. शिवसैनिकांचा तो तोल सुटला कुठे, तर महाराष्ट्रात अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळे, आणि शिवसेनेने काय आज पहिल्यांदाच अशा वेगळ्या निवडणुका लढल्यात असं नाहीये. भारतीय जनता पक्षासोबत राहून सुद्धा शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत. अगदी महापालिकेच्या 2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका युतीत असताना देखील, म्हणजे महाराष्ट्र शासनात शिवसेनेचा शिवसेना सत्तेमध्ये असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 17 त्याही वेळेस शिवसेनेने मुंबई महापालिका वेगळी लढवून जवळपास 92 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला सुद्धा 81-82 नगरसेवक मिळाले होते. तर असं नाहीये, त्याही काळामध्ये शिवसेनेला जास्त नगरसेवक आलेले आहेत. पण आता शिवसेनेला मुंबई महानगरपालिका विशेषतः ताब्यात ठेवावीच लागेल. शिवसेनेचे जवळपास 92-93 आणि शिवसेनेच्या युतीचे जवळपास 118+ नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत आहेत. यावेळेस स्वतःच्या जीवावर 118+ नगरसेवक कसे येतील याची सुद्धा शिवसेनेने पूर्ण चाचपणी केली आहे, तयारी केली आहे. त्यामुळे चांगल्यात चांगल्या जिगरबाज कार्यकर्त्यांना, होतकरू तरुण कार्यकर्त्यांना ज्यावेळेस संधी यावेळेस मिळेल, त्यावेळेस मात्र शिवसेनेचा तो विजय अगदी निश्चित असेल, जवळ असेल. भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पक्षासोबत शिवाय वगैरे ही जी अनेक वावड्या ज्या चालू आहेत सध्या,
त्याचा सध्या विचार न करता शिवसेनेच्या म्हणजे शिवसेनेसाठी म्हणून जे जे काही शक्य आहे, जे जे काही गरजेचं आहे ते सगळं आपल्याला आता करायचंय. वेळप्रसंगी एक पाऊल मागे जरी यावं लागलं तरी देखील चालेल. एक नाही, आम्ही 2 पावलं मागे येऊ, पण शिवसेनेच्या हितासाठी जे जे शक्य आहे ते सगळं काही करू. पण या शिंदे टोळीचा मात्र इथे खात्मा करणं हे फार गरजेचं आहे. कसं असतं, छत्रपती शिवरायांची आपल्याला ती शिकवण आहे. वेळ आली 2 पावलं मागे घ्या. म्हणजे तो तह तुम्ही पाहिला असाल, पुरंदरचा तह. आपण कित्येक किल्ले दिले, कित्येक धन सगळं काही दिलं होतं त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी. त्यानंतर वेळ साधून हे साधं पुन्हा मिळवता आलं होतं. त्यामुळे आत्ताची जर परिस्थिती ही तहाची असेल तर तह करण्यात काहीही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांकडनं योग्य ती शिकवण आपण घेतलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आपण चालणारे मावळे आहोत. या सर्व गोष्टींचा तुम्हाला देखील, तुमच्याही मनाला देखील या गोष्टी पटत असतील असं मी मानून चालतो. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. आणि जर शिवसेना एक वादळ या माध्यमांवर आपण सारे नवीन असाल, आपण पहिल्यांदा ऐकत असाल शिवसेना एक वादळ, तर आपण साऱ्यांनी या माध्यमाला सबस्क्राईब जरूर करा. ही तुम्हा सर्वांनाच कळकळीची विनंती करतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.